चला तर तुम्हाला मी आज घेऊन जातो नर्सरीत. म्हणजे आमच्या जवळच्याच इथं एक नर्सरी आहे, तर तिथं मी गेले होते. बरेच दिवस झालं मला जायचं होतं, पण तस्मेमुळे काय जाता येत नव्हतं. तरी पण म्हणतात चला आज त्यालाच घेऊन जाऊयात, म्हणून मी तिथं आतमध्ये गेले. तर छान अशा कुंड्या वगैरे होत्या आणि इकडे बघा हे पंती ठेवायला होतं किंवा समई लावायला दारामध्ये वगैरे, किंवा आपण बाल्कनीत वगैरे लावू शकतो. आणि हे फुलझाड आहेत ना, तरी आतमध्ये ठेवायचे, म्हणजे घरामध्ये आपण विना सूर्यप्रकाशाची ठेवू शकतो अशी पण तिथं होती. आणि इकडे भरपूर अशा कुंड्या वगैरे होत्या. आणि कसं आहे निसर्गाचं ना, की आपण निसर्गाच्या सानिध्यात जर गेलो तर निसर्ग आपल्याला आपलंसं करून घेतो अशा पद्धतीचे. म्हणजे ही मोफत आहे. आणि बघा इकडे कसं होतं की सगळे प्राणी वगैरे होते, फिश म्हणा, एलिफंट म्हणा, सगळ्या प्रकारचे प्राण्याच्या कुंड्या होत्या. त्या खूप भारी वाटलं बघून ते. आणि इकडे पुढे होते तुळशी वृंदावन. तसमे काय तिथून हलत नव्हता, कारण त्याला ते सगळे प्राणी बघायचे होते. आणि पुढे आल्यानंतर मला बरेच दिवसानंतर म्हणजे किंवा बरेच वर्षानंतर म्हणा की मला लाजाळू दिसला. आणि मग त्याचा हात लावायचा मला मोह काय आवरला नाही. आणि मी ते तस्मेलाही दाखवलं, कारण त्यानं फर्स्ट टाइमच ते बघितलं होतं. मी हात लावून त्याला दाखवत होते की कसं ते म्हणजे जवळ येते, किंवा बघ कसं झोपते ते लगेच, म्हणून असं दाखवत होते मी त्याला. आणि बघा तसमे आजा असं करत होता ना की सगळे प्राणी हातात घेऊन वगैरे, हे कासव आहे, हे आहे, असं ते खेळत होता. म्हणजे खेळण्याला ना म्हणजे मुलांच्या कुठेच म्हणजे हे नसतं. कुठेही गेले तर मुलं कशाही खेळतात. तर घरी येताना आम्ही तिथं जो उसाचा रस पिला, आणि छान असा जो उसाचा रस पिऊन मग घरी आलो, कारण यांच्या मामांच्या घरी जायचं होतं आम्हाला, कारण त्यांच्या मुलग्याने गाडी घेतली होती आणि तीच पुजण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. म्हणून आम्ही पटपट आवरला आणि मग तिकडेच घाईगडबडीत निघून गेलो. बघा तर इथं आमच्या महाशयांना नारळ वाढवायचा मान मिळाला. आणि इकडे बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका.